ठाणे महानगरपालिकेत सेवा हक्क दिन साजरा। ठाणे महानगरपालिकेत आज दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी सेवा हक्क दिन साजरा करण्यात आला। सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून विविध सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात उपस्थित राहून एकत्रितपणे शपथ घेतली। यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जीजी गोदेपुरे, मधुकर बोडके यांच्यासह सहाय्यक आयुक्त व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवून हा दिवस जनसहभागासह साजरा करावा व नागरिकांमध्ये उक्त अधिनियमाबाबत, राज्य सेवा हक्क आयोगाबाबत तसेच आपले सरकार पोर्टल मार्फत ऑनलाईन उपलब्ध सेवांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत शासनाने सर्व शासकीय कार्यालयांना सूचना दिलेल्या आहेत। आज ठाणे महापालिकेत सर्व अधिकारी कर्मचारी यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने विहित कालमर्यादेत प्रामाणिकतेने, निष्ठेने व तत्परतेने पार पाडण्याची शपथ घेतली। तसेच प्राधिकरणात येणाऱ्या नागरिकांना उक्त कायद्याने प्रदान केलेल्या सेवेच्या हक्काचा आदर ठेवून व सेवाभाव ठेवून त्यांच्या हितार्थ व कल्याणार्थ काम करण्याची शपथ घेतली। ठाणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती एका क्लिकवर नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी QR कोड तयार करण्यात आला असल्याचे सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांनी यावेळी नमूद केले। या QR कोडचे उद्घाटन महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर महापालिकेच्या सर्व सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे। तसेच सेवा हक्क दिनाबाबत जनजागृती करणारे पथनाट्य देखील यावेळी सादर करण्यात आले।